नमस्कार मंडळी, आज आपण चवदार अशी कारळाची चटणी करणार आहे. चला मग सुरू करू. हे आता चटणीचे साहित्य घेतले. चला तर आपण आता कारळ भाजून घेऊ. असं चटचट करते का तोपर्यंत आपल्याला कारळ भाजून घ्यायचे. आता कारळ भाजले, थोडे थंड करून घेऊ. मिक्सरच्या भांड्यात कारळ टाकले, आता चटणी टाकली, जिरे टाकले, लसण टाकलं, मीठ टाकलं. आता आपण याची चटणी करून घेऊ. ही कारळाची चटणी जास्त बारीक नाही करायची, अशी जाडसर ठेवली ना छान चवदार लागते. अशा प्रकारे कारळाची चटणी तयार आहे.